नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, नमस्कार. लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोध या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत. आपल्या दर्शकांसाठी आपण आजचे विषय समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठीतून दासबोध या जीवन पद्धतीची म्हणजे दासबोधाची शिकवण ही मालिका आपण डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून कथनातून ऐकतो आहोत. आज आहे भाग 19वा, दशक 10वा, जगज्योती नाम. 1 ते 5 हे समास म्हणजे विषय आपण यात समाविष्ट करणार आहोत. अंतःकरण योग, देह आशंका शोधन, बीज लक्षण, पंचप्रलय निरूपण. तर डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व श्रोत्यांना, दर्शकांना, अभ्यासकांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक साष्टांग नमस्कार. आज आपण
दशक 10व्याकडे वळतो आहोत आणि त्याच्या मधला महत्वाचा भाग आपण पाहतो आहे जगज्योती नाम. या समासामध्ये श्री समर्थांनी वेदांताचे 3 महत्वाचे सिद्धांत आपल्याला समजावून दिले आहेत. पहिल्या विभागामध्ये ते म्हणतात, या जगात अत्यंत शक्तिशाली अफाट कार्य करणारी एक ज्ञान संपन्न जाणीव कार्यरत आहे आणि त्या ज्ञान संपन्न जाणीवेचं नामकरण म्हणजे जगज्योती आहे. उपनिषदामध्ये ज्याला हिरण्यगर्भ म्हणलेलं आहे आणि ज्याचं अखंड गुणगान केलं, महिमान गायलं, ते म्हणजे अन्न दुसरं काही नसून हीच जगज्योती, म्हणजे त्याला हिरण्यगर्भाची प्रेरणा किंवा नाम दिलेलं आहे. दुसरा भाग आपल्याला ते सांगतात, पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हींना प्रलय म्हणजे नाश म्हणजेच अंत आहे. आपल्या देहाप्रमाणेच हे अखिल विश्व प्रलयाकडे अखंड धाव घेत असते. म्हणजे कणाकणानं क्षणाक्षणानं त्याची जी चाल आहे, धाव आहे, ती नाशाकडे आहे. यास्तव हे सर्व ब्रह्म आहे असं आपण मनाशी ठाम समजलं पाहिजे. आणि काय लक्षात ठेवायला हवं, तर फक्त ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. माया म्हणजे स्वस्वरूपाचा विसर. हे समर्थांनी आपल्या आतापर्यंतच्या विवेचनामध्ये अनेक वेळा आपल्या दृष्टीपुढे आणून आपल्याला त्याची जाणीव दिली की माया म्हणजे स्वस्वरूपाचा विसर. त्यालाच ते म्हणतात हे पाप आहे. पाप म्हणजे दुसरं काही नाही, तर आपण आपल्यापासूनच पापाची सुरुवात करतो. म्हणजे आपल्याला स्वस्वरूपाचा विसर पडणं हेही पापच आहे. आणि ब्रह्म म्हणजे स्वस्वरूपाचं स्मरण, त्याला समर्थांनी पुण्याची उपमा दिली आहे. हे जे 3 सिद्धांत आपल्याला समर्थांनी सांगितले, ते साधनेच्या 4 महत्वाच्या टप्प्यांचाही पुढे आपल्याला ते ओहापोह करून सांगताहेत. पहिला आहे, मोठमोठ्या संतांचा इहलोकीचा प्रवास संपल्यानंतरही त्यांच्या अफाट सामर्थ्याची प्रचिती येते. म्हणजे महापुरुष इहलोकून परलोकी किंवा त्या आपल्या मूळ जागी गेले तरी या पृथ्वी तलावरचं त्यांचं सामर्थ्य संपलेलं नाही, याची प्रचिती प्रत्येकाला घेता येते. असे सत्पुरुष हे निर्वासन असून जिवंतपणी ते ब्रह्मस्वरूपी झालेले असतात. त्यामुळे त्यांचा देह पडला म्हणजे अनंतात विलीन झाला तरी त्यांच्या असीम शक्ती सामर्थ्यात तसूभरही फरक पडत नाही. म्हणून आपण त्यांचे ठायी शुद्ध भाव ठेवला पाहिजे. तेव्हा ते सदैव आपला सांभाळ करतील. त्याने आपला सांभाळ करावा असं जर मनातून मनपूर्वक वाटत असेल तर मुळात आपण त्यांच्या ठायी शुद्ध भाव ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट ते आपल्याला सांगतात की भजन प्रत्येक जण करतो, म्हणजे करत नाही असं नाही, पण ते कामना रहित भजन नसतं. म्हणजे ते कामना रहित करणं ही अलौकिक गोष्ट आहे. हिलाच निष्काम भक्ती म्हणलेलं आहे. आणि या निष्काम भक्तीने अफाट आपल्याला अशी सामर्थ्याची ताकद प्राप्त होते. अशी निष्काम भक्ती
आणि ब्रह्मज्ञान यांची जोड जर माणसाला मिळाली तर त्याच्याकडे त्रिभुवनातील सर्वश्रेष्ठ शक्तीचा संचय होतो आणि होतो. हा विश्वास समर्थ इथे आपल्याला देत आहे. ती अतुलनीय आणि सर्वश्रेष्ठ अशी शक्ती आहे. पण मग ते म्हणतात हे ओळखायचे कसे? तर परमेश्वराला ओळखले, मी कोण हे ओळखले, ब्रह्मांड कोणी केले, कशाचे बनवले, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतं किंवा माहिती मिळते. मुख्य निर्मिक कोण आहे हेही नीट कळले. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपल्या अंतरी असलेलं पाप लयाला गेलं, जन्म यातनांचाही अंत झाला, मग आत्मज्ञान प्राप्त झाले. ही खूण गाठ आपल्या मनी बांधायची हीच वेळ आहे, इथे असं समर्थ सांगतात. तिसरी गोष्ट ते आपल्याला सांगतात की सद्गुरूला आपल्याला शोधायचंय किंवा सद्गुरू हवा, पण तो नीट शोधून पारखून घ्यावा, त्याच्या संगतीत राहावे. श्रवण मनन निधिध्यासाने आपलं आयुष्य, मन, विचार, धारणा, कल्पना या सगळ्यांना संपन्न करावे आणि रोकडा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. ही अलौकिक स्थिती प्राप्त व्हावी यासाठी आपण या समासाचा निधिध्यास पूर्वक अभ्यास म्हणजेच अध्ययन, मनन, चिंतन केलं पाहिजे. ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या पुढच्या समासाकडे वळतो आहोत. त्याचं शीर्षक आहे अंतःकरणैक निरूपण. सचेतन पाण्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे त्याचा जिवंतपणा. तो जिवंत आहे म्हणूनच त्याला आपण सचेतन म्हणतो. चेतनेसह असलेला, ज्याला जाणीवा, कल्पना, विचार आहेत असा. जिवंतपणा म्हणजे त्या त्या प्राण्यांच्या जाणीवेचे व्यक्त स्वरूप निरनिराळ्या प्राण्यांमध्ये निरनिराळ्या प्रेरणांच्या रूपाने प्रत्ययाला येते. प्रत्ययाला येते म्हणजे अनुभवाला येते. कुत्रा, मांजर, गाय, हत्ती, सर्प, पोपट आणि माणूस असे सर्वजण खरे तर प्राणीत, परंतु समर्थ येथे आपल्याला आवर्जून सांगतात की त्यांची शरीरे आणि स्वभाव पूर्णतः भिन्न स्वरूपाचे असतात. मग असे असले तरी त्यांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व प्रेरणा वस्तुतः थोड्या फार प्रमाणात सारख्याच आढळून येतात. मग त्या प्रेरणा कोणत्या ते समर्थ आपल्याला समजून सांगतात. ते म्हणतात सर्वसाधारणपणे सर्व प्राण्यांना तहान, भूक, जीवनासाठी करावा लागणारा संघर्ष, दुःख, वेदना आणि कामवासना या सर्व बाबतीत त्यांच्या अंतरीची जी जाणीव आहे ती एकच प्रकारची आहे असाच निष्कर्ष साधू संतांनी काढला आणि ते म्हणतात आपणही काढावा. मग अशी स्थिती आहे. तर या समासात श्री समर्थ एकच निष्कर्ष काढतात. तो कोणता? तर सर्वांचे अंतःकरण जाणीव एकच आहे. अर्थात अशा वर्णनातून श्री समर्थांनी जाणीवेचे सामान्यत्व दर्शविले आहे आणि अत्यंत मोलाची शिकवण घेऊन आपण या दशकाच्या पुढच्या समासाकडे जातो आहोत. त्याचं नामकरण आहे देह
आशंका निरूपण. या समासात श्री समर्थ येथे 3 प्रश्न निर्माण करतात आणि समारोपात हे स्पष्ट करतात की शास्त्र मताला कसलाही धक्का न लावता अनुभव आपल्याला जो येईल तो मान्य होईल अशीच उत्तरे आपण दिली पाहिजेत. त्यांनी उपस्थित केलेला पहिला प्रश्न असा आहे की विष्णू पालन करता, रुद्र संहार करता आणि ब्रह्मदेव या सृष्टीचा रचयिता असं शास्त्र सांगतं आणि लोकांनीही ते मान्य केलेलं आहे. पण या देवाचे कुठेही खरे स्वरूप आपल्याला आढळतही नाही आणि पाहायलाही मिळत नाही. तर मग हे खरे आहेत का, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. दुसरा प्रश्न आहे की या देवाने माया केली, माया केली म्हणजे माया निर्माण केली असा शब्द प्रयोग जर आपण करायला गेलो तर हे देवच मुळी मायेची निर्मिती आहेत. मग माया कोणी निर्मिली? मायेनेच मायेची निर्मिती केली असे विधान करावे तर दुसरी माया अस्तित्वात नाही. माया पंचभूतांची निर्मिती आहे असे मानावे तर पंचमहाभूतांची निर्मितीच मायेने केलेली आहे. परब्रह्माची निर्मिती माया आहे असं म्हणायला गेलो तर त्याचे ठिकाणी निर्मिती क्षमता नाही. आणखी असे की माया खरी मानली तरच कर्तृत्वाचा प्रश्न निर्माण होईल, अन्यथा कुठलाही प्रश्नच निर्माण होणार नाही. तिसरा प्रश्न असा आहे की वेदांमध्ये देवाचे आणि मायेचे वर्णन आले आहे. मग हे वेद कुठून आले? माणूस वेद बोलतो, मनुष्य देहाची निर्मिती कशी व कशाने झाली, देव कसे प्रगट झाले, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा जर आपण खटाटोप केला तर आपल्याला असा अनुभव येतो की शास्त्रमत आणि लोकमत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणजे याच्यामध्ये मोठा फरक आहे. शास्त्रांच्या मतामध्ये ही एकवाक्यता नाही. यास्तव शास्त्र मताला जराही धक्का न लावता आपल्या अनुभवाला जे पटेल त्याप्रमाणे आपण या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करावा असं इथे प्रांजलपणे आपल्याला समर्थाने सुचवलेलं आहे. यानंतर आता आपण तिसऱ्या समासाकडे वळतो. त्याचं शीर्षक आहे देह आशंका शोधन. या समासामध्ये श्री रामदास स्वामी विश्व निर्मितीचा क्रम प्रथम स्पष्ट करतात. नंतर वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी या 4 भूतांची 2-2 रूपे सांगतात. आपल्या देहामध्ये जसे अंतःकरण वास करते तसेच अंतःकरण या विश्वामध्येही वास करते याचा त्याने आपल्याला प्रत्यय दिला आहे. त्याचे रूप जाणीवेचे आहे, तसे शक्ती रूपही आहे. सचेतनामध्ये अंतःकरण प्रकट रूपात दिसून येते. म्हणजे त्याच्या हालचाली, त्याचं बोलणं, त्याला काय हवं नको हे सांगणं हे प्रकट रूप आहे. तर अचेतनामध्ये तो अनुभव येत नाही. तेथे त्याचे रूप आणि स्वरूप या दोन्हीही गोष्टी गुप्त आणि सुप्त म्हणजे निद्रित अवस्थेत असतात.
माणसातील अंतःकरण जाणीव रूप आहे. याची पुन्हा पुन्हा त्याने आळवणी केलेली आहे. ती मीपणाच्या आधिपत्याखाली वावरत असते. हा मीपणा कसा आहे तर समर्थ म्हणतात तो वासनामय आहे. म्हणजे सारखं हवं नकोचा विषय डोक्यामध्ये असतो, याला वासना म्हटलेला आहे. बृहदारण्यक उपनिषदातील 4थ्या अध्यायामध्ये जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राप्रमाणे आपला जीव हा वासनामय आहे. मग वासना कशी आहे याचं वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात, वासना वायूच्या सूक्ष्म रूपात असतात. म्हणून त्या दृश्य विश्वात वायूला खूप महत्व आहे. वायूची 2 रूपे इथे समर्थ आपल्याला सांगतात. त्यातलं एक रूप म्हणजे वारा आणि दुसरं रूप म्हणजे अदृश्यात वावरणारी वासना. म्हणजे वायूची 2 रूपे, एक वारा आणि दुसरं नाव वासना. श्री समर्थ येथे हेच स्पष्ट करतात की एका आत्मस्वरूपाखेरीज सर्व देव देवता भूते ही वायुरूप आहेत. शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये असलेल्या मंत्रानुसार असे स्पष्ट होते. काय स्पष्ट होते की वायू हा सर्व देवांचा आत्मा आहे. त्याचे ठायी जाणीव आणि वासना या दोघीही असल्याने त्याचे रूप अत्यंत सूक्ष्म असून ते कोठेही भ्रमण करू शकतात. त्यांच्या मते श्रेष्ठ कनिष्ठतेची श्रेणी असल्याने त्यावर त्यांची शक्ती अवलंबून असते. सर्व जगात वेगवेगळ्या ठिकाणी अशा शक्ती वावरत असून विविध प्रकारच्या मंत्रतंत्रांनी त्यांना वश करून घेता येते. वायूची जशी 2 रूपे श्री समर्थांनी वर्णिली आहेत, अगदी तशी यांची देखील 2 रूपे या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रेष्ठ रूपातील शक्तीचा आणि सामर्थ्याचा आविष्कार खूप मोठा आणि अतिप्रभावी असतो, तर कनिष्ठ रूपातील सामर्थ्याला सीमेतच वावरावे लागते. म्हणजे त्याच्या आचरणाला, वागण्याला, कल्पनेला सीमा येते, मर्यादा येते. अशा तऱ्हेने करणे अपेक्षित आहे आणि तो आपण करूया. आणि येथे ही शिकवण घेऊन आपण 4थ्या समासाकडे आता वळतो आहोत. त्याचं शीर्षक आहे बीज लक्षण. मानवाची उत्पत्ती 2 प्रकारांनी सांगितली जाते. एक उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आणि दुसरी निर्मितीच्या रचनेप्रमाणे. आपण पहिल्या मार्गाने म्हणजे उत्क्रांतीच्या मार्गाने गेलो तर आपल्याला असे समजते की विश्वाच्या आरंभापूर्वी येथे फक्त केवळ एक आणि एकच शक्ती होती, परंतु तिचे स्वरूप मात्र अमूर्त होते. त्यानंतर तिचे मूर्त रूप म्हणजे जड द्रव्य पदार्थांची निर्मिती झाली. बराच काळ याच अवस्थेत गेल्यानंतर जीवनातून म्हणजे जलातून माणसांची, प्राण्यांची निर्मिती झाली, वृक्षांची निर्मिती झाली,
ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. मग पहिला जो काही जीव निर्माण झाला असेल तो कोणता झाला? तर समर्थ ते सांगतात, वनस्पती हा जीवाचा पहिला अवतार आहे. पुढे त्याच्यात बदल सुधारणा होत होत मासे, जनावरे यांची निर्मिती झाली आणि जनावरांची सुधारित आवृत्ती म्हणजे मोठी माकडं इथे निर्माण झाली आणि हळूहळू त्यांच्यात बदल होत होत शेवटी काय अवतरला असेल, निर्माण झालं असेल, तर तो माणूस निर्माण झाला. असंच निर्मितीचं शास्त्र आपल्याला सांगतं की मूळ माया ही 5 भूते आणि निर्गुण यांनी अमूर्त रूपात होतीच. ती नव्हती असं नाही, ती होती, पण तिचं अमूर्त रूप होतं. तिच्यातील जाणीव म्हणजे ईश्वर. या विश्वातले सर्व सचेतन आणि अचेतन विश्व ही त्या ईश्वरी कल्पना सामर्थ्याची निर्मिती आहे. एवढा प्रचंड पसारा निर्माण करूनही तो कसा आहे? तर तो अमूर्त, अलिप्त आणि स्वस्वरूपामध्येच लीन असणार आहे. मुंडकोपनिषदामध्ये 5-6 मंत्र असे आहेत की त्यातून विश्व निर्मितीची घटना वर्णिली आहे. त्यातील काही मंत्र हेच स्पष्ट करतात की सृष्टीच्या आरंभी अमूर्त दिव्य असा पुरुषच होता. तो आत बाहेर सर्वत्र व्याप्त असून अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा तो आपल्या आपल्या रूपाने प्रगटलेला आणि तो होताच, हे महत्वाचं. त्याला जन्म नाही, येणे जाणे होणे जाणे याही क्रिया नाही. त्याच्याच शक्तीने प्राण, मन, सर्व इंद्रिये, आकाश, वायू, अग्नी, प्राणी, पृथ्वी या सर्वांची निर्मिती झाली. एवढंच नाही तर त्याच्याच पासून सर्व देव, देवदूत, माणसे, पशुपक्षी या सर्वांची निर्मिती झाली आहे. त्याच्यातील जो रस होता त्या रसामुळे समुद्र, पर्वत, नद्या, वनस्पती यांची निर्मिती झाली आहे. तो अंतरात्मा असून सर्व भूतांचे ठाई त्याच वास्तव्य आहे. तो त्यांचे पालन पोषण करीत असतो. समर्थाने याच समासामध्ये हाच सिद्धांत वर्णिला आहे आणि हेच आपल्याला समजावून सांगण्याचा निरंतर प्रयत्न या समासात केला आहे. त्याकडे आपण अत्यंत सूक्ष्मतेने लक्ष देऊन समजून घेणं आणि आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व शंका, जे काही संदेह असतील, प्रश्न असतील, त्यांचं निरसन करणं आणि अध्यात्माच्या मार्गावर पुढे जाणं हे समर्थांना अपेक्षित आहे. ते आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि या समासाची ही शिकवण घेऊन आपण पुढच्या म्हणजे आजच्या वक्तव्याच्या 5व्या म्हणजे समारोपाच्या समासाकडे जाऊया. या समासाचं शीर्षक आहे पंच प्रलय, म्हणजे 5 प्रकारचा नाश. प्रलय म्हणजे नाश, विध्वंस. पुराणात एक सुंदर कल्पना आहे की विष्णूच्या नाभी कमलातून 4 मुखे असलेल्या ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. विष्णू म्हणजे काय?
तर मूळ मायेतील जाणीवेचं शुद्ध स्वरूप म्हणजे विष्णू. तिच्या उदरातून जाणीव नेणीव असलेला ब्रह्मदेव बाहेर आला म्हणजे निर्माण झाला. मातेच्या नाळेतून तिच्या गर्भातल्या बाळाचं जसं पालन पोषण होतं, तसं ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठी लागणार जे सर्व ज्ञान ते विष्णूपासून मिळालं. या संकेताचा दुसरा अर्थ समर्थ येथे आपल्याला अशा पद्धतीने सांगतात की आपल्या नाभीजवळ सूर्यचक्र आहे. या चक्राच्या जागृतीमुळे माणूस खूप सर्जनशील म्हणजे निर्मिती करू शकणारा नवनव्या गोष्टींचा निर्माता आहे. आणि म्हणून ज्ञान, कला, विज्ञान अथवा जीविताच्या किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याच्या हातून जे नवनिर्माण नवनिर्मिती होते ती सगळी त्या सूर्यचक्राचीच प्रेरक शक्ती आहे. अर्थात श्री समर्थ म्हणतात सर्व कवी कलाकारांच्या ठिकाणी हे सूर्यचक्र जागृत असते. ब्रह्मदेवाच्या अवस्थेत संकल्प आणि सिद्धी यामध्ये कालांतर हा प्रकारच नाही. त्याचा संकल्प हा सत्य संकल्प असल्यामुळे तो उत्पन्न झाला की लगेचच त्याची फलनिष्पत्ती होते किंवा तो ती फलनिष्पत्ती देतो. म्हणून ब्रह्मदेवाने विश्वनिर्मितीचा संकल्प केल्याबरोबर लगेचच विश्वनिर्मिती झाली. म्हणजे त्यानं केलेला संकल्प आणि विश्वनिर्मिती याच्यामध्ये एका क्षणाचाही वेळ वाया गेला नाही. म्हणजे त्याचा संकल्प आणि सिद्धी जोडूनच असतात. ब्रह्मदेवाला वेद, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रजापती, हिरण्यगर्भ, सूत्रात्मा अशी वेगवेगळी नावे दिली आहेत. गीतेतील जो आदिदैव म्हणजे जो देव आहे ज्यानं या तर त्याचा व्यवहारी या कालगतीला अनुसरून ठेवला तो म्हणजे दुसरं कोणी नसून हा ब्रह्मदेवच आहे. कालगती कशी आहे याचं वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात कालगती चक्राकार आहे म्हणजे ते वर्तुळाकार फिरते. विश्वनिर्मितीनंतर कालांतराने तिचाही नाश होतो. ही विश्वनाशाची कल्पना प्रथम कोणी स्पष्ट केली असेल तर श्री समर्थ म्हणतात तैत्तरीय उपनिषदामध्ये ही आपल्याला पहिल्यांदा आढळते. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की विश्वाची निर्मिती होते आणि त्याची रात्र सुरू झाली की या विश्वाचा संहार होतो. त्यामध्ये भूतांचा तोच समुदाय पुन्हा जन्म घेतो. म्हणजे संहारापूर्वी येथे ज्यांचं अस्तित्व असतं तेच संहारानंतर पुन्हा जन्माला येतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाला कल्प आणि सर्ग म्हटलं जातं तर त्याच्या रात्रीला प्रलय किंवा नाश म्हटलं जातं. आपल्या कालगणनेनुसार एक कल्प म्हणजे किती वर्ष तर 4,32,00,00,000 वर्ष म्हणजे एक कल्प. इतकी वर्षे हे विश्व चालतं आणि ब्रह्मदेवाचा दिवस संपला की त्याची रात्र सुरू होते म्हणजेच प्रलयाची प्रक्रिया सुरू होते. तेव्हा
अशा या क्रमाने विश्व निर्माण झाले, त्याच्या उलट क्रमाने विश्वाचा नाश होतो, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. येथे महत्वाची गोष्ट समर्थ म्हणतात, लक्षात ठेवा की पिंड आणि ब्रह्मांड याची रचना एकच सारखी आहे. विश्व रचनेचं प्रतीक काय असेल तर ते माणूस आहे. म्हणून ब्रह्मांडातील सर्व तत्वे माणसात आहेत. ऐतरेय उपनिषदामधली जी गोष्ट आहे त्यानुसार प्रथम विराट पुरुषाचे तोंड, नाक, डोळे, कान इत्यादी गोष्टी काय झालेल्या, निर्माण झाल्या. नंतर त्याची कर्मे आणि त्यापासून पंचमहाभूते निर्माण झाली. व्यक्तीसाठी हे उपनिषद काय सांगते तर आत्म्याने विराटाच्या पोटी भूक आणि तहान उत्पन्न केली. त्यांना वस्ती करण्यासाठी मनुष्य देह उत्तम ठिकाण आहे असं सांगितलं. आणि त्यानंतरची घटना म्हणजे आधी इंद्रिय, नंतर देह आणि त्यानंतर काय दिलं असेल तर अग्निरूपाने वाचा दिली आणि माणसाच्या मुखात त्याने प्रवेश केला. मग माणसामध्ये प्राणरूप आलं, ते वायूच्या शक्तीने आलं आणि तो वायू माणसाच्या नाकात प्रवेशला. सूर्याने माणसाला दृष्टी दिली, ती शक्ती देऊन तो त्याच्या डोळ्यात प्रवेशित झाला. दिशाने श्रवण म्हणजे कान दिले. हा सर्व उहापोह समर्थ म्हणतात मी का करतो आहे, कारण या समासात श्री समर्थ 5 प्रलयांचं वर्णन करतात. त्यापैकी पहिले 2 पिंडाचे, 2 ब्रह्मांडाचे, तर एक जो उरतो प्रलय तो विवेक प्रलय सांगितला आहे. यापैकी पिंडाचे आणि ब्रह्मांडाचे प्रलय आपोआप होतात, परंतु विवेकाचा प्रलय स्वतःला करावा लागतो. श्री समर्थ येथे हेच आवर्जून सांगत आहेत की साधकाने स्वतःमध्ये तत्वांचा प्रलय साधला तर तो ब्रह्मांडातील तत्वांचा प्रलय आपोआपच साधू शकतो. यासाठी श्री समर्थ उदाहरण देत आहेत की साधकाने वाणीचा लय साधला तर काय घडतं बघा. वैखऱ्या जी वाणी आहे ती वैखरी वाणी मध्यमेत परिवर्तित होते, मग मध्यमा पश्चंतीत परिवर्तित होते आणि अखेरी पश्चंती परावाणीमध्ये परिवर्तित होते. आणि अशा तऱ्हेने विश्वातील सर्व ज्ञान जे आहे ते माणसाला हस्तगत होईल. म्हणजे कोणत्या दिशेने जावं, कसं जावं, कोणती साधनं वापरावे याचा अत्यंत सुस्पष्ट आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आणि मग काय होईल तर सर्व ज्ञानांचं मूळ अग्नी आहे. पंचप्राणांचा लय साधल्याने मोठ्या शक्ती अंगी बाणल्या जाईल. दृष्टीचा लय केल्याने दिव्य दृष्टी प्राप्त होईल. श्रवणाचा लय केल्याने दूर श्रवणाची क्रिया साधेल. अशा दिव्य शक्तींची प्राप्ती व्हावी आणि सर्व दिव्य शक्तींनी मानवी जीवन दिव्य दिव्य दिव्यतम व्हावं ही समर्थांची अत्यंत उत्कट इच्छा आहे. ती त्यांनी आपल्याला खूप सोप्या, साध्या, सरळ आणि उदाहरणांच्या साह्याने पटवून देण्याचा परोपरीने केलेला प्रयत्न आपण लक्षात घेऊया आणि विचार संपन्न, विवेक संपन्न होऊन
परमार्थाच्या मार्गावर अग्रेसर होण्याचा प्रयत्न करूया. आणि या कथनाच्या शेवटी रघुरायाचं स्मरण करून हा विषय इथे थांबवूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, तुम्हाला माझे नमन आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेले या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि आपल्या अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आणि आज आपण आजच्या या शृंखलेमधल्या आजच्या भागामध्ये थांबतो.